भंडारा जिले के गणेशपुर ग्राम पंचायत में माजी सरपंच मनीष गणवीर 55 वर्ष रहिवासी गणेशपुर में रहता हूँ। अपनी खास बातचीत में कहा कि मुझ पर 51,14,500 रुपए के घोटाले में आरोप लगाया गया है। इस आरोप में सेकंड में हूँ। अपनी मीडिया के सामने आकर कहना है, प्रशासन ने उनसे सलाह मसलत किए बगैर मुझ पर आरोप लगाया है, जिससे प्रशासन की कमियां सामने आई हैं। और उन्होंने कहा, प्रसार माध्यम से गुजारिश कर अपनी आप बीती कही है। अगर कार्रवाई होगी तो मैं उसका सामना करेंगे। यह कहाँ है? मी मनीष गिरवे, माजी सरपंच ग्रामपंचायत गणेशपूर, तालुका जिल्हा भंडारा. मी मागील 15-20 वर्षापासून राजकारणात इथे सक्रिय आहे. आता गणेशपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी 51,14,000च्या अपहाराच्या संबंधाने नुकतेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत माझ्यावरही प्रशासनाने ठपका ठेवलेला आहे, परंतु यात माझ्या कसल्याही प्रकारचा दोष नाही. कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या सर्व रेकॉर्डचे व्यवस्थापन आणि निधीच्या वापर करण्याचे आणि त्याच्या संबंधित रेकॉर्ड नोंद ठेवण्याचे, हिशोब देण्याचे सर्व अधिकारी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे कायद्याने दिलेले आहेत. यात लोकप्रतिनिधी म्हणून माझी जी लोकविकासाच्या कामाची जबाबदारी आहे ती मी योग्य प्रमाणात पार पाडलेली आहे. या अनुषंगाने गणेशपूर ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कारही माझ्या कार्यकाळात प्राप्त झालेले आहेत. परंतु प्रशासनाने आपल्या या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बचावासाठी मला यात नाहक गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि त्या संपूर्ण प्रशासनाने मला कसलीही वैयक्तिक नोटीस याबाबत शोकॉज नोटीस मला दिलेली नव्हती. कमीत कमी नैसर्गिक न्यायतत्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून या प्रकरणात जर माझ्यावर ठपका ठेवण्यात आला असेल तर माझी बाजू ऐकून घेण्याचे एक सामंजस्य प्रशासनाने याआधी दाखवायला पाहिजे होतं. या संबंधी मी वरिष्ठांकडेही मौखिकरित्या बोललो होतो, परंतु या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रेमापोटी त्यांनी माझी बाजू न ऐकता मला यात फसवण्याच्या दृष्टिकोनातून ही कडक कारवाई केलेली आहे. परंतु मी लोकविकासाबाबत अत्यंत संवेदनशील असल्यामुळे यात सदर निधी ही ग्रामपंचायतीच्या नियमित कामावरच खर्च करण्यात आलेली आहे. परंतु या संबंधीचा रेकॉर्ड हा मेंटेन करण्याची आणि हिशोब नियमित ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक ग्रामविकास अधिकारी यांची होती आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे काही वरिष्ठ लोक होते त्यांची जबाबदारी होती. वेळोवेळी त्यांनी या संबंधाने वरिष्ठ कार्यालयाला कळवायला पाहिजे होतं, परंतु ते आपल्या जबाबदारीत पूर्णपणे खरे उतरले नाही आणि स्वतःच्या बचावासाठी ते मला यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहे. संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने मी मग माननीय न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. माझी कायदेशीर बाजू ऐकून माननीय न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन एका दिवसात दिला. परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला, माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठेला धोका निर्माण झाला. हे केवळ प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि माझ्यावर ज्या कलमा लावलेल्या आहेत त्या शासकीय नोकरदार वर्गावर ज्या कलमा लावतो त्या कलमा माझ्यावर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरही यांनी लावलेला आहे. हे सर्वत्र चुकीचे आहे. या संबंधाने जर या प्रकरणात मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार आहे आणि माझी अशी मानसिकता आहे की शासनाच्या ज्या निधीचा अपहार ग्रामविकास अधिकारी यांनी केला असेल तर तो निधी परत करण्याच्या संबंधाने मी सकारात्मक प्रयत्न प्रशासनाला आणि तपास यंत्रणेला पूर्णपणे करणार आहे. कारण मी एक या देशाचा जागरूक नागरिक आणि सामाजिक भान असलेला व्यक्ती असल्याने मी कुठेही कायद्याच्या विरोधात काम करणार नाही. मी कायद्याच्या आणि न्यायव्यवस्थेचा पूर्णपणे आदर करतो. माझ्या कुटुंबाला प्रशासनाच्या या गलथान प्रकारामुळे जो नाहक त्रास झाला त्याबद्दल मला एक असं वाईट वाटतं. परंतु न्यायालयाने एका दिवसात मला बेल देऊन कुठेतरी माझी बाजू कायदेशीर बरोबर असल्याचा एक आधार मला या बाजूने मिळाला आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याने मी यात न्यायाची अपेक्षा करतो. बस. आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी ज्या ज्या राजकीय मंडळींनी यात माझ्या विरुद्ध कटकारस्थानं रचून दबाव टाकून हे प्रकरण माझी इमेज आणि प्रतिष्ठा खराब करण्यासाठी
रंगवलं आहे त्या सर्वांना आणि माझ्या गावातील सगळ्या नागरिकांना मी येणाऱ्या नवीन वर्षाची शुभेच्छा देतो.